आणि भगवान तेच सांगतात की शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. असं प्रत्येक सणाला संत सांगतात, ईश्वर अवतार सांगतात, अनुसरा संन्यास घ्या त्याशिवाय गती नाही, मोक्ष नाही. पानी में डूबो तो मृत्यु निश्चित और भक्ति में डूबो तो मुक्ति निश्चित और मोबाइल में डूबो तो सायको निश्चित. समजते का सायको झाली? मग टाळ्या वाजवा ना, बस टाळ्या वाजवा लागतं तुम्हाला. तालियां बजाने से क्या होता है? तालियां बजाने से क्या होता है? कितनी भी जाडी औरत हो वो दुबली पतली होती है. आपलं शरीर निरोगी होतं, आपण निरोगी होतो, आहार चांगला होतो, तब्येत चांगली सुधारते आपली, आणि तप साधना होते, योग साधना होते. कुठलंही कार्य केलं तरी ते कार्य साधू शकतं. आणि यासाठी अनेक उपाय आहेत तुमच्याकडे. तुम्ही आयुर्वेदिक ही तुम्ही औषधी घेऊ शकता. जर तुम्हाला होमिओपॅथिक ऑलिओपॅथिक जर घ्यायची नसतील तर तुम्ही आयुर्वेदिक पतंजलीचे घेऊ शकता, रियांश घेऊ शकता. कारण आमच्या गावामध्ये सर्वजण रियांशच घेतात बघा, एवढे फेमस रियांश झालेलं आहे. आपल्या आश्रमामध्ये आम्ही तेच घेतो सर्वजण. आणि घ्यायचं तर एक आयुर्वेदिक हे तुम्ही डोस घेऊ शकता. तर असं हे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक उपाय आहेत. आणि म्हणून व्यायाम, योग याग सिद्धी येणे नव्हे, योग तर करा, परंतु फक्त कशासाठी? आहार विहार नियंत्रण करायचं, फक्त आरोग्य सुधारण्यासाठी बस. पण त्यामुळे काय आपल्याला मुक्ती भेटू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल? भगवंताचं नामस्मरणच करावं लागेल.